तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। आज सायंकाळचे 5 वाजता आहेत ते सातारावरून निघून आपण कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड या गडाच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत। तर चला बघूयात किल्ले विशाळगड। शिवकाळामध्ये गडावरती जाण्यासाठी दरीमधून जावे लागत असे, मात्र अलीकडच्या काळात पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याने आपण गडावरती पुलावरून सुद्धा जाऊ शकतो। समुद्र सपाटीपासून सुमारे 1002 मीटर उंचीवर असलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या अद्वितीय पराक्रमाची साक्ष देत आहे। गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या वाहनतळावरून निघून लोखंडी पूल ओलांडून पायऱ्यांच्या मार्गे आपण गडावरती सुमारे 25 मिनिटांमध्ये पोहोचू शकतो। गडावरती 53 सती वृंदावने, अमृतेश्वर मंदिर, नरसोबा, वाघसाई, रामेश्वर, भगवंतेश्वर इत्यादी मंदिरे पाहायला मिळतात। तसेच गडावरती अनेक वास्तूंचे अवशेष नजरेस पडतात। गडाची तटबंदी व बुरुज ब्रिटिशांनी जरी नष्ट केले तथापि दरवाजे आणि काही बुरुजांचे अवशेष अस्तित्वात आहेत। पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि गडावरील संवर्धनासाठी प्रशासनाने घातलेल्या नियमानुसार हा गड सकाळी 10 ते रात्री 5 या वेळेतच खुला असतो। तुम्ही गडावर राहिला असता का? आणि विशाळगडावर बघण्यासाठी काय काय आहे बघा आम्हाला? भरपूर पॉईंट आहेत। आता तुम्ही राम मंदिर मध्ये गेला होता की नाही? राम मंदिर बघितलं, तिथे 37 पॉईंट आहेत। 37 पॉईंट पूर्ण फक्त कसं विशाळच्या जरा लांब आहे, म्हणजे गडावर आहे पण एक अर्धा तास 15 मिनिटं 20 मिनिटं असं त्या अंतरावर आहे। आणि आता आपण काय बघा निघालो? आता राजवाडा ओके, पंतप्रतिनिधी राजवाडा, अर्धचंद्र विहीर हा, आणि शिव मंदिर, भगवंतेश्वर विठ्ठल मंदिर, आता जेवढं लवकर आपण जातो। आणि आता आपण जे बघितली समाधी ती बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी होती। हा बंधू। भगवंतेश्वर मंदिर, अनेक देवतांची मंदिरे, वीररत्न बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी, हजरत मलिक रेहान यांचा दर्गा, गणेश मंदिर, अहिल्याबाई भोसले यांची समाधी, अर्धचंद्र विहीर अशी एक ना अनेक बरीचशी ठिकाणे गडावरती पाहण्यासारखी आहेत। त्या विहिरीचं वैशिष्ट्य म्हणजे ऊन वारा पाऊस कोणत्याही ऋतूमध्ये ते पाण्याची लेवल तीच राहते आणि या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग केला जातो। हा पूर्वी पण राजवाडा होता। तिथे राजवाड्यात म्हणजे कसं कार्यक्रम व्हायचे, संभाजी राजांचं इथं जास्त वास्तव्य असतं विशाळला। शिवाजी महाराज 1-2 वेळेस फक्त गेले, पण संभाजीराजे जास्त वास्तव्य असतात। त्याच्यामुळे आता परवा 14 तारखेला कार्यक्रम झाला, तो पण इथं झाला। रामचंद्र निळकंठ यांचा जुना राजवाडा, टकमक कडा, 4 दरवाजा, पाण्याची विविध तळी अशी बरीचशी ठिकाणे गडावरती पाहण्यासारखी आहेत। किल्ले विशाळगड हा नावाप्रमाणेच विशाळ आहे। सह्याद्रीच्या मुख्य डोंगररांगेपासून सुटावलेल्या या किल्ल्याला नैसर्गिकरित्याच दुर्गमतेचं कवच लाभलं आहे। म्हणजे हा डोंगर ओलांडला, तालुका बाहेर काढला, पलीकडे गेलं कोल्हापूर जिल्हा रत्नागिरी जिल्हा। हे टकमक आता इथे गाव आहे, कमीत कमी 1000 फूट खाली आहे। 1000 फूट खाली आहे। असं त्यापूर्वी शिक्षाचे द्यायचे की नाही, असं दंड वगैरे काय द्यायचा शिक्षा, तर असं काही मृत्यूदंड कोणी चूक केली, कोणी चोरी केली की चोरी केली म्हणा किंवा असं काय मराठी इकडे काय गाव वगैरे काही पुढे गाव आहे असंच आहे ना, मित्र केले तर हो सरळ सरळ त्यावेळी अशी शिक्षा आजच्या काळात अशी शिक्षा हवी होती। आजच्या जर काळात अशी शिक्षा असेल तर बघा समाज सुधारेल आपला। हा प्राचीन किल्ला अनुस्कुरा घाट व आंबा घाट ही कोकणातील बंदरे व कोल्हापूरची बाजारपेठ यांना जोडणाऱ्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी बांधला गेला होता। अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रसंगाचा साक्षी असलेला आणि राजधानीचा दर्जा लाभलेला हा किल्ला, या किल्ल्याची आजची अवस्था आपणच स्वच्छता करून सुधारली पाहिजे। पावसाळ्यामध्ये
जून ते सप्टेंबरमध्ये हा गड आणि त्याचा परिसर धबधबे अगदी दाट धुक्यांनी वेढलेले असतात, जे की पर्यटकांना खास आकर्षित करतात. एक पूर्वेला एक पश्चिमेला. या गडाला दोन वाटा आहेत, एक दोन वाटा. पूर्वेला एक पश्चिमेला. पश्चिमेला गडाचा एरिया किती आहे शत्रू जरी का आला तरी एकाच वाटेने येणार. बर तुम्ही आता याकडून तिथं हा आणि खाली जायचं म्हटलं तर ही ते वाट. पश्चिम वाट कोकण. कोकणची वाट आता पडली ना पण. हा आपण पहिली घ्या आपली वाट. हा हा रामेश्वर मंदिरापासून पुढे गेलेली का? हा पुढे गेली ही पण वाट तिथं जाते. पण ते आपण वाघजाई मंदिर आहे की नाही हा. ते रस्त्यावर वाटेवरच आहे, शेवटला एकदम कडेला. हा. पश्चिम बाजूला दरवाजा आहे. हा पश्चिम बाजूला दरवाजा आहे खाली उतरून गेल्यावर. हो, पण तिथे जायचं म्हटलं ते आणि आता दाखवलंच होतं मला मी. हा. किल्ल्याचं क्षेत्रफळ किती आहे? 50 एकर आहे का? 450 एकर पूर्ण असलं गडावर कुठलं आहे का सांगा. एवढा गड आहे का? 450 एकर. एकर अरे बापरे. 450 एकर. या गडाच्या वरचं जे क्षेत्रफळ आहे हा 450 एकर इतकं आहे, आणि त्यामुळेच कदाचित या गडाला विशाळगड असं नाव पडलं नाव असं. पडलं. खूप मोठं आहे, खूप मोठं. पर्यटक, इतिहासप्रेमी, किल्लेप्रेमी या सर्वांसाठी हा किल्ला पाहणे म्हणजे निश्चितच एक पर्वणी आहे. हे जे आपण मागे समाधी जे बघितलेलं आहे, अहिल्या देवी समाधी. हा अहिल्याबाई भोसले, हा ओके. राजाराम महाराजांची पहिली पत्नी. हा हा तिथं जंगम साहेब, हे काय आहे हो? होळी होळी चव्हाटा म्हणून आहे. हा. प्रसिद्ध. हा हा. होळी जी आंब्याची होळी असते, शिमग्यात मध्ये नाचवतात, तिथे होळी उभी करायची. म्हणजे होळीचा टेक म्हणतात का? हा, होळीचा टेक. ओके ओके. यानंतर आपण पोहोचतो गडावरील मुंडा दरवाजाजवळ. पूर्वी गडाचे प्रवेशद्वार असणारे आणि गडाचे प्रमुख आकर्षण असणारे हा गडावरील मुंडा दरवाजा. पावनखिंडीतील ऐतिहासिक युद्धानंतर छत्रपती शिवाजी महाराज याच मार्गाने गडावरती पोहोचले होते. समोर पावनखिंड, हे डोंगराच्या पलीकडं पावनखिंड. आणि इथून जेव्हा पावनखिंड हे झाले की नाही, खिंड लढवली त्यावेळी शिवाजी. हा, इथून पुढे ती दिसते बघा, ते पावनखिंड. हा या डोंगराच्या पलीकडे पावनखिंड आहे. पावनखिंड. हा, जेव्हा तिथं खिंड बाजीप्रमाणे लढवून ठेवली, हा. शिवाजी महाराज जेव्हा पुढे आले, ह्या रोडने सरळ असता इथून असं इथून आले इथून. हा. आता नंतर बंद केलंय, हा. म्हणजे मोकळं होतं, इथून रस्ता यायचा. आणि हा जो मागा आपल्याला दिसतोय हा. तो मुंडा दरवाजा. मुंडा दरवाजा. तिथे आहे. पन्हाळ ह्याच्या समोरच आहे. पावनखिंड समोर का? हा चला. समोर आहे. शिवकाळामध्ये गडावरती पोहोचण्यासाठी 7 दगडी कमानी पार कराव्या लागत असत. त्यापैकीच एक म्हणजे हा ऐतिहासिक मुंडा दरवाजा. जेव्हा ही खिंड लढवली हा. तेव्हा पावनखिंड, तेव्हा बाजीप्रमाणे खिंड सोडली. जेव्हा इथं तोफेचा आवाज झाला, 5 तोफेची सलामी दिली, तेव्हा बाजीप्रमाणे खिंड सोडली आणि तिथं धारत तिथं आणि शिवाजी महाराज इकडे निघून आले. ह्या तोफ ठेवली त्याच ठिकाणी. हा त्याच ठिकाणी. ओके. गड पाहून झाला होता. गडउतार होण्याची वेळ होती. विशाळ गडाचे ताशीव कडे, खोल दऱ्यांवर बांधलेला पूल, गडाची तटबंदी, गडाचे भक्कम बुरुज, गडाचा मुंडा दरवाजा इत्यादी सर्व दृश्ये मनामध्ये साठवली गेली होती. अशा प्रकारे गडाचे दर्शन घेऊन आम्ही परतीची वाट धरली. तर मित्रांनो, आपला विशाळगड पाहून झालेला आहे. गडावरील रहिवासी आपले जंगम साहेब यांनी आपल्याला गडाबद्दलची सर्व माहिती दिलेली आहे. या गडाच्या गोड आठवणीबरोबर तुमची रजा घेतो. आपण पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या टॉप क्लास व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.